कृष्ण भगवान की वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण जगद्गुरु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे पुष्पसङ्काशं हारणो पुरशोभितं रत्नकङ्कणकेयूरं कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कोटिलालकसंयुक्तं पूर्णचन्द्रनिभाननं विलसकुण्डलधरं देवं कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण जगद्गुरु
श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः, श्री गोपाल कृष्ण भगवान। श्रीमद भागवत कथा कथेचा आजचा दुसरा दिवस परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या अमोघ लीळांचं आपण श्रवण करत आहात। नित नवी अशी कथा ज्याच्यामध्ये रसाळता आहे, मधाळता आहे, जी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते, ज्या कथेचा गोडवा माणसाच्या मनाला मोहून टाकतो, अशी ती कथा। काल आपण त्याची प्रस्तावना ऐकली। परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला। द्वापारी युगाचं चौथं चरण आणि या चौथ्या चरणामध्ये 8 लाख वर्षाचा योगाची काळ मर्यादा, त्याचे 4 भाग केले। 6 लाख वर्ष संपलेले आणि 7व्या लाखाला सुरुवात झालेली आणि त्या चौथ्या विभागामध्ये भगवान गोपाल कृष्णाचा अवतार होतो। ज्यांच्या पोटी अवतार धारण केला भगवंताने, ती माणसं कशी परिष्कृत आहेत, कसे पवित्र आहेत, असं काय घडलं की त्यांच्या पोटी भगवंत आले? लक्षात घ्या।
सोने का जब अलंकार बनता है ना, तो उसे आग में जलना पड़ता है. आगीमध्ये त्याला तापवून घ्यावं लागतं, मग त्याचे अलंकार बनतात. असंच आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला जर चांगलं घडायचं असेल तर तुम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्या त्रासातून तुम्हाला जावं लागतं, तरच तुम्ही त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे होतात. भगवंताची कथा ऐकत असताना भगवंत ज्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत ते देवकी माता आणि वसुदेव पिता. असं काय केलं होतं बरोबर महान पुण्य आत्म्याने, या त्यांच्या पोटी भगवंत जन्माला आले. त्रेतायुगामधली घटना आहे. त्रेतायुगामध्ये कुपकराजा, कुपकराणी, सुतपराजा आणि सुतपराणी असे 4 जण आहेत. म्हणजे 2 युगुल आहेत, 2 कुटुंब आहेत. कुपकराजा आणि कुपकराणी. या कुपकराजाला पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी आपला राज्याचा कारभार प्रधानावरती सोपवून दिला आणि पती पत्नी आपल्या राज्याच्या पलीकडच्या राज्यामध्ये जाऊन जंगलामध्ये तिथे झोपडी बांधून तिथे निवास करतायत आणि भगवंताचं नामचिंतन करतायत. तपश्चर्येला बसले. वनातली वनफळं खायची, कंदमुळं खायची आणि दोन्ही पती पत्नीने त्या ठिकाणी भगवंताची आराधना करायची. प्रभू, आमच्या पोटी बाळ नाही आहे आणि प्रपंचाला जर समजा मुलगा नावाचं फळ नसेल त्या वृक्षाला, तर तो वृक्ष वांझ आहे असं म्हणतात. तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्हाला माहिती आहे ज्या झाडाला फळ येत नाही ना, ती झाडं तुम्ही तोडून टाकता. एखाद्याला विचारलं, दादा असं का करता? बाबा त्याला फळच नाही येत ना. मग त्याला काय करायचं? वसवा पडतो विनाकारण. तो नर आहे म्हणतात किंवा असं आहे काही. कारण तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला माहिती आहे पोलन जे असतं विजातीय बीज एकत्रित आल्यानंतरच त्याला फळ लागत असतं, अन्यथा लागत नाही. असे बरेच वृक्ष असतात त्याला फळ नाही येत, ते नपुसक असतात, फलोत्पादन होत नाही त्याचं, आणि मग तो वृक्ष आपण ठेवत नाही, काढून टाकतो जमिनीमधून. आणि तपश्चर्या सुरू केली. देवा भगवंता, माझ्यामध्ये काय कमी असेल ती पूर्तता करण्याचं काम तुमचं आहे. बैठे है तेरा ध्यान लगाए प्रभु, तार सके तो तार प्रभु, तार सके तो तार. बैठे है तेरा ध्यान लगाए प्रभु, बैठे है तेरा ध्यान लगाए प्रभु, तार सके तार सके प्रभु, तार सके तो तार. जन्म जन्म के पाप हमारे, जन्म जन्म के पाप हमारे, बिन कृपा तेरे कौन सुधारे. विनती तेरे कौन सुधारे. समझ गए हम अनुभव से तू ही करेगा पार प्रभु, तार सके तो तार प्रभु.
बसले पर्णकुटीमध्ये. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. त्या राज्याची मर्यादा अशी होती की यांची मर्यादा सोडून ते सुतप राजाच्या कक्षेमध्ये गेले होते, त्यांच्या हद्दीमध्ये पोहोचले होते. सुतप राजा आपल्या पत्नीसह विहरणासाठी म्हणजे फिरत फिरत तो निघालाय जंगलामध्ये. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की इथं पर्णकुटी नव्हती, कुणाची पर्णकुटी आहे. शिपायांना पाठवलं, कोण आहेत, कोण संन्यासी आहेत की कोण आहेत बघ, चौकशी कर. गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आहेत, राजपुरुष दिसतात. सुतप राजा स्वतः गेला. त्यांनी पाहिलं, अरे हा तर आपल्या शेजारचं राज्य असलेला कुपक राजा आहे. त्यांना म्हटलं, महात्मन तुम्ही आमच्या राज्यामध्ये आलात, इथे तुमची खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे? म्हणजे कंदमुळं खाऊन राहतो. अरे असं नाही, एवढे पुण्यवान महात्मे भगवंताची तपश्चर्या करायला तुम्ही आमच्या राज्यामध्ये आलात, आमच्या भूमीमध्ये आलात आणि इथे तुम्ही कंदमुळे खाऊन राहायचं, मग माझ्या संपत्तीला काय जाळायचंय का? काय उपयोगाची आहे ती? असं नका करू. मी तुम्हाला दररोज दोघांसाठी इथे भोजन पाठवण्याचं माझा नमस्कार स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत माझं भोजन स्वीकारा, अशी त्यांनी विनंती केली. कुपक राजा आणि उपकराणी यांनी सांगितलं, ठीक आहे, पण भोजन अगदी साधं असलं पाहिजे, कारण आम्ही राजवैभव सगळं सोडून आलेलो आहोत. राजवैभवामध्ये राजाच्या मुदपाक खाण्यामध्ये, म्हणजे स्वयंपाकघर, त्याला मुदपाक खाना म्हणतात, त्या मुदपाक खाण्यामध्ये, राजाच्या स्वयंपाकघरामध्ये जे झालेलं आहे त्या गृहामधलं ते आम्हाला नकोय. साधं जेवण बनवायला कोणाला तरी सांगा आणि ते आम्हाला द्या. तर आम्ही स्वीकारू. त्यांनी आठ मान्य केली. आणि सुतप राजा दररोज भोजन घेऊन स्वतः यायचा आणि त्या कुपक राजा आणि कुपक राणीला भोजन द्यायचा. सकाळी आणलेला डब्बा त्यांनी सांगितलं, संध्याकाळी आणू नका, आम्ही एकच वेळेस खाणार. आणि सकाळचं संध्याकाळचं एकदाच त्यांनी भोजन करायचं. असं करत करत बराच काळ गेला, जवळजवळ 12 वर्षाचा काळ गेला. तप त्याला म्हणतात की 12 वर्ष ती क्रिया करावी लागते. आलं का लक्षात? तप फार महत्वाचं असतं. तुम्ही कुठलाही एखादा निर्णय घेतला, कुठलीही समजा तुम्ही अशी घटना तुमच्या जीवनामध्ये करायचं तुम्ही ठरवलं एखादं, आणि 12 वर्षात तुम्ही सतत जर ते केलं तर तुमच्यामध्ये अशा प्रकारचं एक सामर्थ्य येतं की 12 वर्षानंतर तुम्ही सामर्थ्यवान बनता. का बनता? कारण त्या तपाचं फळ तुमच्या पदरामध्ये पडतं. बघा, लक्षात घ्या, करून बघा, प्रयत्न करून बघा. सकाळी जर तुम्ही उठलात 4 वाजता आणि काहीच करू नका, उठा, भगवंताचं 5 नामाचं स्मरण करा. किती नाम? 5 नाम. पहिलं नाम, दुसरं नाम, तिसरं नाम, चौथं नाम, 5वं नाम. अगदी म्हणजे कुठं करायचं हे? आपली जी पट्टी असते, काय म्हणतात त्याला, गोधडी झोपलेली, त्याच्या बाजूला व्हायचं, जमिनीवरती हात जोडायचे, भगवंताला नमस्कार करायचा आणि 5 नामाचं स्मरण करायचं. एकदाच घ्यायचं वाटलं असतं, काय एकदाच घ्यायचं आणि परत झोपून जायचं. नका जास्त करू नका. एवढं जर तुम्ही केलं ना, 12 वर्ष करा, बघा काय परिणाम होतो. मग मला सांगा, तुम्ही 12 वर्ष दररोज फक्त एकदा भगवंताचं नाम घेतलेलं आहे तुम्ही, सकाळी पहाटे उठून 4 वाजता, परिणाम काय होतो ते बघा. मग तुमच्या लक्षात येईल. जेव्हा 12 वर्षानंतर त्याचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल, मग तुम्हीच तुमच्या मुखामध्ये सतत नाम ठेवणार. ते तुम्ही म्हणसाल, नाही मी एकदाच जर घेतलं तर एवढा फायदा झाला, मग सारखं जर घेतलं तर किती फायदा होईल, नाही का? म्हणून भगवंताचं नामचिंतन त्या तपश्चर्येमध्ये 12 वर्ष करायचं असतं. लक्षात, त्याला तप असं म्हणतात. कुठलंही काम करा, 12 वर्ष करा. कुठलंही का पारायण करताय ना तुम्ही, एखादं 12 वर्ष करा, विडा ठेवून पारायण करा, त्याची तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल त्या गोष्टीची. काही करा, काही करा, पण 12 वर्ष करा, चांगलं करा. एखादी कला तुम्हाला जोपासायची आहे, समजा तबला वादन, आता इथं तबल्याचा आवाज खूप चांगला येतो, मग आता मुलांना असं वाटत असेल, हे बरं इकडे वाजतं मस्त डोमकं, नाही चांगलं वाजतं हे, मग आहे जर आपल्याला शिकायचंय तर आपल्याला 12 वर्ष त्याला द्या तुम्ही. 12 गायन, आता ते आमच्या दादाचा तुम्ही असा जर आवाज ऐकला तर बसला येतो आवाज, कारण कार्यक्रम चालू आहेत त्यांचे, पण आवाज सुंदर आहे, नाही का? आता त्यांनी भजन म्हटलं की बैठे ते पण मे, नाही
ध्यान लगाए. भगवंता तुमचं ध्यान लावून आम्ही बसलोय आणि आमच्यावर आता तू कृपा कर. आम्हाला तार नाही तर मार, काय करायचं ते कर, आम्ही तुझा शरण आलो आहोत. काय सुंदर वाटलं. मग कोणाला वाटेल आपणही गायला पाहिजे. हो, हरकत नाही, गायला पाहिजे. पण सकाळी उठून दररोज तुम्ही 1 तासाची रियाज जर केली गाण्याची, मग गाण्याची नाही तर तुम्हाला जे भजन येतात तेच म्हणा, सुरात म्हणा, अगदी सुरामध्ये, तालामध्ये, टाळ म्हणजे हातामध्ये टाळ नाही तुमच्या पण टाळीत आहे ना, टाळीच्या ठेक्यावर जर तुम्ही म्हटलं 12 वर्ष तर तुम्हाला सांगतो की तुमचा आवाज अगदी सुरेल बनतो. त्याला एक धार येते. धार आवाजाला अशी धार नाही येत, त्याला घासावं लागतं. आलं का लक्षात? त्या प्रत्येक गोष्टीला एक धार येत असते. आपण काम करणारे माणसं आहेत ना, शेतकरी माणसात तुम्हाला माहिती आहे, एखादा माणूस जर नांगर हाकलत असेल आणि 12 वर्ष त्याच्या हातामध्ये नांगर आहे, ते रुमणं, तुमच्याकडे रुमणंच म्हणतात ना, हा रुमणं, त्याच्यावर जर असा हात असेल तर बैल कसे चालू द्या, तुमचं रुमणं अगदी सरळ राहतं. का? तुमच्या हाताला वळण पडलेलं आहे. आणि एका हातामध्ये, त्याच हातामध्ये बैलांचा कासरा आणि त्याच हातामध्ये रुमणं अगदी व्यवस्थित जातं. तव नाम गुण गाता, तव नाम गुण गाता, मन स्थिर हे असू दे, दुसरे सुचे दुसरे सुचे प्रभु तुझ समजा आपण ते केलं तर अनेक गोष्टीचा कुठलंही काम करा 12 वर्ष तर त्याचं सातत्य जर असेल. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता माऊल्या भाकरी करतात, माणसाला जर भाकरी करायला बसवलं, समजा कल्पना करा कसं जमन. हे अशी मांडी, ते मांडीवर असं बाळ नाही, इकडे पुढं काठवट, ती भाकर थापणं चालू आहे, इकडे चूल आहे आणि ते बाळ मांडीवरचं ते रडायला लागलं, ओ लो 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 बाळा. ती मांडी चालू आहे, बाळाला समजावणंही चालू आहे, भाकरही चालू आहे. एक भाकर खाली आहे, दुसरी तव्यावर आहे, तिसरी चुलीला आहे. आणि तरी पती तिकून म्हणतो, झाला स्वयंपाक? झाला झाला, जरा दम धरा, मी आत्ता वाढते. भाकर झाली की लगेच वाढते. इकडे पोरासंग बोलायली, पती संग बोलायली नाही का. बरं ते काम करत असताना भाकरी थापायली. बरं भाकर गोल येते, गोल गरगरी. तुम्ही करता का भाकरी? बघा बरं करून, एखाद दिवशी काय हरकत आहे, प्रयत्न करून बघायला कशी येते. कमाल आहे, त्यांनाच जमतं. असं का जमतं त्यांना?
अरे प्रॅक्टिस आहे, रियाज रियाज. आता हे एवढं सुंदर तबला वाजवला यांनी, 10 तिरकिडे 10 तिरकिडे 10 तिरकिडे 10 तिरकिडे. तुम्ही म्हणले काय चालले बाबा, सुंदर वाटतं ते. पण ते तसं वाजवत असताना त्यांना किती त्रास झाला असेल बोटांना, बोट फुटली असतील त्यावेळेस. ज्यावेळेस मेहनत घेतली ना ती, त्यावेळेस ते बोट फुटले असणार. सोपं नाही आहे ते, आवाज येत नाही. ना धिन धिन, एक जण म्हणे सोपंच आहे त्याला काय, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तिन तिन ना, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तिन तिन ना, ना धिन धिन ना. धा तिरकिड धा तिरकिड धा धा तिरकिड धा तिरकिड धा तिरकिड धा तिरकिड धा धा तिरकिड धा तिरकिड धा तिरकिड धा तिरकिड धा धा तिरकिड धा. लोक म्हणतात तबल्याचे क्लास सुरू झाले का. एक जण मला म्हणलं झोप आहे, मला बसलं येऊन, मग बसलं. ते सोपच ते म्हणे असं नादिन दिन ना नादिन. म्हणलं म्हणायला बरं वाटतं नुसतं नादिन दिन ना. बोट पडतं का बघ, ते बोट चालच ना म्हणे बाबा. आम्हाला बोट कसं चाललं, नुसतं एक बोट थापड हाणायची जोरात हाणतो माणूस, पण नुसतं एका बोटानं वाजवायचं, ताकद पाहिजे त्याला. ताकदीचं नुसतं ताकद नाही का माझी, बोटाची एकच बोट चाललं पाहिजे. नंतर मग इकडचे 2 बोट, नंतर 3, मग 4. अंगठा चालता कामा नाही, अंगठा बिलकुल त्या गजऱ्यावर असतो. ते रियाज आहे. आलं का लक्षात. आपला हात चालतो नाही तो तोंड चालतं. वाटोळ हो मेलीचं, वाटोळ इकडं चुलीला, तिकडं वाटोळ हो तिचं. ते रियाज आहे. शिवाय देण्याचं सोपं नाही. तुम्हाला सांगतो, शिशुपाळांना तर मी तर म्हणतो 2-4 महिने क्लास लावला असं काय माहिती. भगवंताला 100 शिव्या दिल्या म्हणतात. जुनी द्यायची नाही, नवीन द्यायची. तुम्हाला येतात का एवढ्या? जुनी द्यायची नाही बरं का. एकदा रांड म्हणलं की एकदाच, पुन्हा नाही. अवघड आहे की नाही, सोपं नाही. आपली रिपीट कॅसेट पुन्हा पुन्हा होती, मग ती पुन्हा पुन्हा तेच म्हणतो आपण, आपल्याला येत नाही. एकदा काय झालं, पती पत्नीचं भांडण झालं. आता ते पती पत्नीचं भांडण कशाने होतं ते काही विचारू नका मला, तुम्हाला माहिती आहे, ते काही मी सांगणार नाही. मग आता भांडण झालं. भांडण झाल्यानंतर पती खूप रागावला. मग त्यानं शिवाय द्यायला सोडून, मसाडी कुठली म्हणे, नुसती चर्चा काही सारखी ओरडती म्हणे. मग आता ही बिचारी गप बसली. तिला भाकरी बी करायच्या, लेकरालाही सांभाळायचे, भाकर भाजायची बी, सासूचे बघायचे, सासऱ्याचे बघायचे. बरं सगळं करून टोपलीत भाकरी बिकरी घेऊन, चातुष्ट कोरड्यास घेऊन तिकडं शेतात जायचे, पुन्हा भाजी घेऊन तिथे जाऊन निंदन घोरपण करायचे. एक काम आहे का त्या माऊलीला. बरं त्याने शिव्या दिल्या, ती हे ग बसली. मग आता हिनं काय करा, हिनं फक्त एकच शब्द म्हणायला सुरुवात केली, मडक्या तोंडाची. असं म्हणलं त्यांनी की ही म्हणायची, आण तुम्ही. मासाडी कुठली, आण तुम्ही. तुम्हाला कळलं, आण तुम्ही म्हणलं की तुम्ही बी तसेच आहे की नाही. शिवी द्यायची गरज आहे का. एका शब्दामुळे सगळे अस्त्र वापस आहे की नाही. तिकून सुरू युद्ध. फक्त आण तुम्ही, रिटर्न. सही केली की वापस आहे की नाही. नुसती सहीच आहे ती, आण तुम्ही. तिला काही म्हणायचं काम आहे का काही. त्याला पाठ करू करू म्हण, तू काय म्हणायचं, काय शिवाय द्यायचं ते. आण तुम्ही झालं आहे की नाही. तपश्चर्या आहे, लक्षात ठेवा. कुपक राजा कुपक राणी हे तपश्चर्याला बसले. 12 वर्ष तपश्चर्या करतायत. 12 वर्षाचा काळ गेला. भगवंता त्यांची तपश्चर्या फळाला आली. आणि तुम्हाला सांगतो, भगवंतानं दर्शन दिलं. संध्याकाळची वेळ होती, सौसांजाची वेळ. दिवस नुकताच मावळतीला गेलेला, अंधुक प्रकाश पडलेला. आणि त्या पर्णकुटीमध्ये भगवंताचं आगमन झालं. हे उठले, प्रभू तुझं दर्शन झालं, धन्य झालो आम्ही. आणि दोघं उठून भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आपल्या नयनातील अश्रूंनी भगवंताला अभिषेक केला. काय करावं म्हटले, देवा राजवाड्यामध्ये आला असतात,
तर तुम्हाला बसायला टाकलं असतं, सिंहासनावर सोन्याच्या बसवलं असतं, तुमच्यासाठी पायघड्या अंतरल्या असत्या, गालीच्या अंतरल्या असता, फुलांचा वर्षाव केला असता. प्रभू इथे माझ्याकडे काहीच नाही आहे, हे गवताचं असं नाही, याच्यावरती विराजमान व्हा. काय सजवावं त्या पर्णकुटीला त्यांनी. पण तुम्हाला सांगतो, असा मोल जो आहे ना, अमूल्य जी गोष्ट आहे ती त्या पर्णकुटीमध्ये आल्यामध्ये ती पर्णकुटी अगदी धन्य झाली, पावन झाली. कारण भगवंताचं दर्शन तिथे झालं. मागा म्हटले काय पाहिजे देवा, आता मागायचा होता, पुत्र मागायचा होता, पण आता पुत्र नकोय, आता तुम्हीच आमच्या पोटी जन्माला या. काय सुंदर सुचलं त्यांना. आता दुसरं कोणी नको, तुम्हीच आमच्या पोटी जन्माला या. भगवंत तथास्तु म्हणतात. आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, झोपडीमध्ये प्रकाश पडलेला आहे भगवंताचा, आणि तो प्रकाश झोपडीच्या छिद्रातून बाहेर गेलेला आहे. त्या पर्णकुटीमधून झोपडी पेटल्यासारखी दिसते, प्रचंड प्रकाश आहे. आणि तिकून सुतप राजा जो आहे तो शिदोरी घेऊन येते. त्यांनी पाहिलं, अरे बाप, एवढा लख्ख प्रकाश, काय भानगड आहे. जवळ येतो तेव्हा त्याच्या लक्षात आलं, नाही प्रकाश आहे, झोपडी पेटली नाही. आतमध्ये जातो तेव्हा त्यालाही भगवंताचं दर्शन गेलं. तेही दोघं पती पत्नी आलेले. आणि भगवंतानं वर दिला की मी तुमच्या पोटी जन्माला येतो. कुपक राजा कुपकर्णी यांनी ते ऐकलं बाहेरून. देवा भगवंता, आमच्याही पोटी तुम्ही जन्माला यावे, आम्हालाही मूलबाळ नाही आहे. आम्ही यांची सेवा केली, त्याचं फळ म्हणा हवं तर, आम्ही ते मागतोय असं म्हणा. खरं तर आम्ही निष्काम ती सेवा केलेली आहे, कुठली आशा नव्हती आम्हाला, पण आता मात्र आशा आमच्या पल्लवित झाल्या. प्रभू राया, तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा. भगवंताने सांगितलं, आता त्यांना वचन दिलं, त्यांच्या पोटी जन्म घेईल, परंतु माझं बालपण मात्र तुमच्या घरी येईल. तुम्ही माझं संगोपन करा, सांभाळ करा, तुमच्या घरी मी राहीन, राहण्यासाठी तुमच्या घरी येईल. ज्यांना ते म्हणाले राहण्यासाठी तुमच्या घरी येईल, ते वसुदेव आणि ते नंद बाबा आणि यशोदा माता आहे. आणि ज्यांच्या पोटी म्हणाले भगवंत तुमच्या पोटी जन्माला येईल, ते म्हणजे वसुदेव आणि देवकी पुढे जन्माला आलेली. अशी ती झोपडी पावन झाली. मला सांगा, झोपडीमध्ये सामर्थ्य असतं, फार सामर्थ्य असतं. संत तुकडोजी बाबांनी झोपडीचं वर्णन केलं आहे. शाळेमध्ये कविता होती आम्हाला, फार सुंदर होती. येता तरी सुखे या, तरी सुखे या